This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या मुलांच्या परीक्षा झाल्या आहेत, काही मुलांचे रिझल्ट देखील लागले आहेत आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांना पर्वणीच, फक्त खेळणंच आणि मस्ती आणि मजा. तर आज आपण मुलांना भरपूर खेळता यावं, त्यांची इम्युनिटी पॉवर वाढावी यासाठी घरच्या घरी थंडगार पौष्टिक बदाम मिल्कशेक कसे करायचे हे पाहणार आहोत. बदाम थंड असतात. घरच्या घरी बदाम मिल्कशेक केल्यामुळे अतिशय टेस्टी होते. फक्त टेस्टच काय तर मुलांचे आरोग्य देखील जपूयात. घरातील सर्वजणच खुश होतील. उन्हातून बाहेरून आल्यावर मस्तपैकी थंडगार बदाम मिल्कशेक पिल्यामुळे थकवा कुठे पळून जातो आणि उन्हाचाही त्रास जाणवत नाही. या अगोदर आपण 145व्या एपिसोडमध्ये शाही शीरखुर्मा केला होता. तेव्हा आपण बदामाचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेतलं आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आपण आता बदाम मिल्कशेक करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. फुल क्रीमचे म्हैसीचे ताजे दूध घ्यायचे. प्रथम आदल्या दिवशी रात्रभर बदाम पाण्यात भिजवून ठेवायचे. जर भिजवायचे राहिले असतील तर गरम पाण्यात 1 ते 2 तास भिजवून ठेवायचे. नंतर बदामाची साल काढून घ्यायची. ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर पूड करून घ्यायची. एका पॅनमध्ये सुरुवातीला थोडं पाणी घालायचे आणि नंतर दूध घालून उकळायला ठेवायचे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. एकसारखं ढवळत राहायचं. वरती साय येऊन द्यायची नाही. दुधाचा पावभाग दूध आटवायचे. नंतर त्यातील थोडं दूध आणि बदाम मिक्सरवर त्याची मऊ पेस्ट करून घ्यायची. नंतर बदामाची पेस्ट घालायची. साखर घालायची. जर खडीसाखरेची पावडर किंवा खजूर भिजवून त्याची मऊ पेस्ट करून घातली तरी चालते. केसर दुधात भिजवलेलं घालायचे. मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर तुम्हाला दूध दाटसर पातळ कसे हवे त्या प्रमाणात आवडत असेल तरच घालायचे, नाही घातले तरी चालते. आणखीन 2 उकळी आणून नंतर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे आणि थंड बदाम मिल्कशेक सर्व करायचे. ज्यांना फ्रीजमध्ये चालत नाही त्यांनी ओलं कॉटनचं कापड गुंडाळून थंड करायला ठेवायचे. फ्रीजमध्ये बदाम मिल्कशेक 2 ते 3 दिवस आरामात चांगले राहते. गोड आपल्याला कसे हवे त्या प्रमाणात साखर घालायची. आता आपण साहित्य पाहूया. अर्धा लिटर म्हणजेच 500 ml फुल क्रीमचे म्हैसीचे ताजे दूध, पाणी, रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले 20 ते 25 बदाम याची सालं काढून घेतली आहेत. दुधात भिजवलेलं केशर, काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर पूड. हे तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊन पूड करू शकता. 2 टेबलस्पून साधी साखर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 1 टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि यामध्ये आता दूध घालूया. असं पाणी घातलं तर दूध तळाला लागत नाही. यातलं 1 अर्धी वाटी दूध आपण ठेवूया आणि एकसारखं असं ढवळत आपण
पावभाग दूध आटवूया. दूध असं एकसारखं ढवळत राहायचं. वरती साय अजिबात येऊ द्यायची नाही. गॅसची फ्लेम मिडियम टू लोच ठेवायची. आणि आता पावभाग दूध आटलेलं आहे. तर तोपर्यंत आपण आता इथं बदामाची पेस्ट करून घेऊया. बदाम यामध्ये दूध घालूया आणि याची मऊ पेस्ट करूया. आणि दुधात मिल्क पावडर घालून तेही मिक्स करून पेस्ट करून घेऊया. बदामाची मऊ पेस्ट करून झाली आणि मिल्क पावडर देखील अशी दुधात भिजवून झाली. आपण आता हे दुधात घालूया. मिल्क पावडर, बदामाची पेस्ट असं एकसारखं ढवळत राहायचं. केशराचं दूध, ड्रायफ्रूटची जाडसर पूड, साखर, वेलची पूड, जायफळ पूड आणि एकसारखं असं ढवळून मिक्स करून आपण 1-2 उकळी आणूया. असं एकसारखं ढवळत राहून 2-3 उकळी आल्या. आपण आता गॅस बंद करूया. आणि आता दूध आपण असं बाउलमध्ये काढूया. बघा मसाल्याचं ती घमवाट सुटला आहे. आणि आता असं झाल्यानंतर ज्यांना फ्रीजमध्ये चालते त्यांनी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं. आणि आमच्याकडे चालत नाही त्यामुळे असं मी असं ओलं कापड गुंडाळून असं थंड करायला ठेवणार आहे या पद्धतीनं. आणि थंड झाल्यावर मग सर्व करायचे. बदाम मिल्कशेक थंड झाले. आपण आता हे कापड काढूया आणि याच्यावरती असं पिस्ता, काजूचे काप, गुलाबाच्या पाकळ्या, केसर आणि आता हे मस्तपैकी थंडगार बदाम मिल्कशेक तयार. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने बदाम मिल्कशेक करून मुलांना जरूर द्या. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.